मेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्रामवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। गुजरातच्या रामटेकच्या पायल हॉस्पिटलमध्ये महिलांच्या चेकअपचे व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्याचा तपास करताना पोलिसांनी लातूरमधून प्रज्वल तेली आणि सांगलीमधून प्रज पाटीलला बेड्या ठोकल्या आहेत। या दोघांच्या चौकशीनंतर यूट्यूबर चंद्रप्रकाश फुलचंदला अटक करण्यात आली आहे। हे तिघे महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या किंवा कपडे बदलणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवायचे आणि ते दुसऱ्या चॅनलला महागड्या रेटने विकायचे। या आरोपींनी देशातल्या 60 ते 70 हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक केल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। तर या क्षणाची अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। महाकुंभ मेळ्यात महापाप केल्याचं उघडकीस आलेलं आहे। कुंभमेळ्यामध्ये स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून ते टेलिग्रामवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि सगळ्यात मोठी आणि धक्कादायक आणि लाजिरवाणी बाब म्हणजे हे आरोपी महाराष्ट्रातले आहेत। तर आपण पाहतोय महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओज बनवले गेले। मुलींच्या आंघोळीचे हे व्हिडिओजचं प्रकरण आहे। हे व्हिडिओज त्यांनी यूट्यूब चॅनलवर अपलोड केले। टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची विक्री करण्यात आली। तर QR कोड बनवून 2000 व्हिडिओची विक्री झाली। आरोपी व्हर्च्युअल नंबरद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत। वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला महाकुंभ मेळा आता शेवटच्या टप्प्यात आलाय। या कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलंय। मात्र या ठिकाणी आता भक्तांना लुटण्याचे प्रकार देखील घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। गर्दीमुळे अनेकांना या ठिकाणी येणं शक्य होत नाहीये। अशा भाविकांना आता घर बसल्या डिजिटल स्नानाची संधी देणाऱ्या एका अजब स्टार्टअपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या स्टार्टअपचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 1100 रुपयांमध्ये डिजिटल स्नान उपलब्ध करून देऊ असं सांगतोय। मीडिया रिपोर्टनुसार दीपक गोयल असं या व्यक्तीचं नाव आहे। तो प्रयागराज मधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली। तो मेरा नाम है दीपक गोयल और मैं डिजिटल फोटो स्नान कराता हूँ यहाँ संगम महाकुंभ में। गार्विता ने बहुत मैं थैंकफुल हूँ कि हेल्प किया है। सो बेसिकली आपको क्या करना है, व्हाट्सएप से अपनी फोटो मुझे भेजनी है। मैं उसका एक्चुअली फिजिकल प्रिंट आउट लूँगा इस तरह से और यहाँ पे स्नान कराऊंगा। रोज आता हूँ, रोज कराता हूँ। ये देखिए, तो इस तरह से आप डिजिटल कुंभ स्नान संगम पे कर सकते हैं। और मेरा स्टार्ट आणि आता वळतोय पुढच्या बातमीकडे। तुळजाभवानी देवीचं मंदिर नव्याने उभारलं जाणार आहे। तर पूर्ण शिखर काढण्याचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आलेला आहे आणि त्यामुळे पुरातत्व विभाग नव्याने तुळजाभवानी मंदिर उभारणार असल्याची माहिती ही आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी दिली आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आपण पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हाती घेतले। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना हे आता स्पष्टपणे लक्षात आले की आपल्याला पूर्ण शिखर काढावं लागेल आणि त्याच्या बरोबरीने मंदिर जे आहे त्याचे देखील जे दगड आहेत ते नंबरिंग करून ते काढले जातील आणि परत एकदा पूर्ण मंदिर जे आहे ते जुन्या पद्धतीने आपण उभं करणार आहोत। पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे सर्व केलं जाणार आहे। त्यामुळे त्यांचे जे नियम आहेत, कायदे आहेत, त्या पद्धतीने ते केलं जाईल। आणि आता बातमी सर्वांना धडकी भरवणारी आहे, कारण जगावर पुन्हा एकदा कोरोनासारखंच महाभयंकर असं संकट घुंगावतंय। चीनमध्ये नवा व्हायरस आढळून आलाय, ज्याने जगाला ही धडकी भरवली आहे। चीनमध्ये HKU5 नावाचा हा नवीन व्हायरस सापडल्याचं वृत्त आहे। हा व्हायरस कोविड-19 सारखाच असल्याचा दावा केला जातोय आणि विशेष म्हणजे वटवाघळातून या नव्या व्हायरसचा प्रसार होतोय। चीनमधल्या वैज्ञानिक शी झेंगली यांनी या व्हायरसचं संशोधन केलंय। तर शी झेंगली या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह काम करतात। ही तीच संस्था आहे जी कोविड व्हायरसबाबत वादाच्या केंद्रस्थानी होती। तर आपण पाहतोय HKU5 हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस आहे।
हाँगकाँगमधील जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता. कोविड-19ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा नवीन विषाणू आहे. जनावरांमधून माणसामध्ये HKU5 विषाणूचा संसर्ग होतो. तर ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका अधिक आहे. आणि आता महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून. नाशिकमधल्या अनधिकृत धार्मिक स्थळाचा वाद पेटलाय. 25 वर्ष पाठपुरावा करून देखील नाशिक महानगरपालिकेने हे धार्मिक स्थळ हटवलं नव्हतं. त्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर कारवाईला सुरुवात झाली. मात्र कारवाईनंतरही हिंदू संघटना या आक्रमकच होत्या. महंत सुधीरदास यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळावर आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. आमदार देवी आणि फरांदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत पोलिसांसोबत संवाद साधलाय. तर नाशिक पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये हे धार्मिक स्थळ आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी मुंबई नाका आणि भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत जमावबंदी ही लागू केली होती. यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असतील, त्यासोबतच महंत सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. दरम्यान नाशिकसह राज्यातला लँड जिहाद मोडून काढणार अशी आक्रमक भूमिका महंत सुधीरदास यांनी घेतली आहे. मात्र पोलिसांनी हिंदू कार्यकर्त्यांसह महंत सुधीरदास यांना ताब्यात घेतलंय. सुधीरदास देखील या ठिकाणी आलेले होते. महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक अशा पद्धतीच्या लँड जिहादच्या घटना घडत आहेत आणि त्या जागेवरती हिंदुत्ववादी संघटना ज्या जागेवरती अशी अतिक्रमणं झालेली आहेत ती अतिक्रमणं काढून घ्यावी अशा पद्धतीच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या सूचना आम्ही प्रशासनाला दिल्या. आता काय भूमिका असेल? लँड जिहादचे जे प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये ते असे चालणार नाही, ते आम्हाला सोडवावे लागतील. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी पुढाकार घ्यावा. आणि आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली. यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं. मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं नाशिक शहरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, एकीकडे मुस्लिम संघटना या रस्त्यावर उतरल्या आहेत तर दुसरीकडे हिंदू संघटनेकडून देखील आरती करण्यात आलेली आहे. 25 वर्षांपासूनचं विलंबित हे प्रकरण होतं आणि अखेर आज हे धार्मिक स्थळ तोडण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतर देखील या ठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मुस्लिम संघटना आणि हिंदू संघटनेकडून समोरासमोर येत आरती केली जाते. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. इस्रायलच्या हल्ल्यात बेचिराग झालेल्या गाझा पट्टीची दृश्य अनेकांना आठवत असतील. मात्र पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतली कारवाई पाहून अनेकांना गाझा पट्टीचीच आठवण झाली आहे. महानगरपालिकेने जवळपास 5000 अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवलाय. शेकडो JCB मशीन्स आणि बुलडोजर लावून 250 एकरावरची बांधकामं पाडण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामं, भंगाराची दुकानं या सगळ्यांचा समावेश आहे. आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे. दिवा परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण कारवाईला तीव्र विरोध केला जातोय. तर पुतळ्यांना प्रतिकात्मक फाशी देत नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय. दिवा येथील अनंत पार्क या अनधिकृत इमारतीवर पालिकेच्या वतीने आज कारवाई करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सदरची कारवाई करण्यात येत होती आणि या इमारतीमध्ये एकूण 137 कुटुंब राहतात. दिव्यातील जो इमारतींचा विषय आहे तो अतिशय गंभीर आहे.
आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय. अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनधिकृत बांधकाम होत असतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो, त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते संभाजीनगरमधून. फुलंब्री तालुक्यातल्या पिंपळ गावात मास कॉपीचा प्रकार समोर आलाय. आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयाविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सीईओनी दिलेल्या आहेत. तर सीईओ विकास मीना यांनी आज आदर्श उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये धाड टाकली आहे. त्यावेळी त्यांना बॉक्स भरून कॉपी अनेक गाईड्स वर्गामध्ये आढळून आल्यात. परीक्षा हॉलच्या खिडक्यांमधून अक्षरशः कॉप्यांचा पाऊस पडत होता. अनेकांनी यावेळी बाहेर धूम ठोकली आहे. तर सीईओंनी केंद्र संचालकांपासून सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. कॉपी करणाऱ्यांची कुठलीही गय करणार नसल्याचं सीईओ विकास मीना यांनी म्हटलंय. ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीसचे कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते. त्यांचा कोणावरही कंट्रोल नव्हता. आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी विंडोवरून खूप सारी पुस्तकं आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते. आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे. ते सगळे गणितचे नोट्स आहेत. आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. आणि आता बातमी साम टीव्हीच्या दणक्याची. 10वीचा पेपर फुटल्याप्रकरणी यवतमाळमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महागाव तालुक्यामध्ये कोठारी परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला होता. पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पहिल्याच दिवशी परीक्षेला गालबोट लागलं होतं. मात्र केंद्र संचालकानेच हा पेपर फोडल्याचं समोर आलंय. त्यामुळे केंद्र संचालक श्याम तास्के आणि एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 10वी 12वीची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं ग्रहण लागलं. मात्र पेपर फुटी मागे शिक्षकच असल्यास हे दुर्दैवच असं स्पष्ट मत प्राचार्य संध्या कांबळे यांनी व्यक्त केलंय. पेपरच्या सुरक्षेसाठी शाळेकडून काळजी घेतली जाते. आमचे जे रनर्स असतात ते त्या ठिकाणी पेपर आणण्यासाठी जातात. पूर्ण शूटिंगमध्ये या ठिकाणी मुख्याध्यापक कार्यालयामध्ये आणून या ठिकाणी कपाटाचे तिथं सील केलं जातं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी सील केलं जातं. त्याच्याचबरोबर जेव्हा कस्टडीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बैठे पथक म्हणून जे काम करणारे अध्यापक असतात, नेमलेले केंद्रप्रमुख किंवा विस्ताराधिकारी, ते या ठिकाणी येतात आणि आमच्याबरोबर एक या ठिकाणी सील करताना फोटो काढतात आणि तो सील केला जातो आणि 10:30 नंतर आम्ही तो पेपर बाहेर काढला जातो आणि पुढच्या प्रोसेससाठी सुरुवात करतो आम्ही. आणि आता बातमी समोर येते परळीमधून. परळीच्या शिरसाळ्यात सुरेश धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत. मुंडे समर्थकांनी धस यांना काळे झेंडे दाखवलेत. धसांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. गावातील आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. भाजप आमदार सुरेश धस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न परळीमध्ये झालेला आहे. शिवाय त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आलेत. महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडे समर्थकांनी हे काळे झेंडे दाखवल्याचं समोर येतं. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. परळीच्या शिरसाळ्यामध्ये सुरेश धसांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत. तर आज सुरेश धस यांनी मस्ताचोकमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली होती. त्यानंतर ते परळीकडे जायला निघाले होते आणि या ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत. योगेश, महत्त्वाची अपडेट समोर येते या प्रकरणातली, ते म्हणजे मुंडे समर्थकांनी धस यांना हे काळे झेंडे दाखवल्याचं समोर येत आहे. नेमकं काय घडलं या ठिकाणी, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच भाजप आमदार सुरेश धस हा सकाळपासूनच परळीच्या दौऱ्यावरती असून ही सकाळपासून दुसरी घटना आहे. सकाळी देखील परळीमध्ये आमदार सुरेश धस यांच्या गाड्यासमोर आणि ताफ्यासमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली होती आणि त्याच्यानंतर सुरेश धस यांनी परळीतील आपला कार्यक्रम आवरून गोपीनाथ गडावरती गेले आणि गोपीनाथ गडावरती जाऊन त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतल्यानंतर ते शिरसाळ्याकडे रवाना झाले आणि शिरसाळ्या या गावामध्ये
एका चौकामध्ये काही 2-3 कार्यकर्त्यांकडनं सुरेश धस यांच्या विरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या युवकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन ते आता पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. मात्र सकाळपासून सुरेश धस यांना दुसऱ्यांदा परळी मतदारसंघामध्ये आणि परळी तालुक्यामध्ये मुंडे समर्थकांकडून दुसऱ्यांदा काळे झेंडे नक्कीच. दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीवर. बघितलं ना?